छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार आंदोलन करणार असून सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या GR मध्ये अनेक त्रुटी आणि अटी असल्याने असंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। त्यांच्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील सहभागी होते। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, आता पंढरपूर नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय प्रमुख मागण्या आहेत त्यांच्या आणि आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे? आज आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये सुरुवातीला रस्ता रोको करण्यात येईल अशा प्रकारची माहिती रोहित पवार यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि या रस्ता रोको आंदोलनामध्ये सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, शशिकांत शिंदे आहेत, त्याचबरोबर सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित राहतील असं सांगण्यात येत आहे। यात असंख्य बैलगाड्या घेऊन हे आंदोलन करण्यात येईल असं देखील रोहित पवार यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। सकाळी 10 वाजता हे आंदोलन केम्ब्रिज चौकामध्ये होईल आणि त्यानंतर हे आंदोलन पुढे कायम केलं जात आहे का अन्नत्याग आंदोलनामध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सुरुवातीला रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रोहित पवार यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि 10 वाजता हे आंदोलन करण्यात येईल। आता या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो ते त्यांचं आंदोलन कायमस्वरूपी ठेवतात का जसं पंढरपूरमध्ये ठेवलेलं होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर सरसकट कर्जमाफीसाठी आज छत्रपती संभाजीनगर इथे रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ या आंदोलनामध्ये सहभागी होतील, उपस्थित राहणार आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाईल। या आंदोलनामध्ये अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।